नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. काही महत्त्वाचे रिपोर्ट्स आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत. सुरुवात करूयात. मराठा आरक्षणाचा लढा लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी एकाकी पडल्याची खंत व्यक्त केली होती. मात्र त्यांना आता नवा मित्र मिळालेला आहे. अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचं स्वागत केलंय. मात्र धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही असं भाजपनं स्पष्ट केलंय. मनोज जरांगे पाटलांनी मागील एका वर्षापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आग्रही भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आंदोलन, उपोषण याची सरकारला दखल घ्यावी लागली होती. मराठा समाजाला 10% आरक्षण राज्य सरकारनं जाहीर केलं होतं. मात्र ओबीसी समाज बांधवांनीही आक्रमक भूमिका घेऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध केला. ज्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं ते रद्द करण्याची मागणी लक्ष्मण हाकेंनी केली होती. तर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही असा शब्द राज्य सरकारकडून देण्यात आलाय. त्यानंतर मनोज जरांगे पाटील काहीसे बॅकफूटवर गेले होते. मराठा समाजाला आणि मराठ्यांच्या नेत्याला मी एकटा पडलोय. मराठ्यांचे घरातले गोरगरिबांचे लेकरं मोठमोठ्याले अधिकारी होतील, मोठे होतील, आरक्षण मिळालं. मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलंय. मी एकटा पडलोय. तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं, म्हणजे सत्ताधाऱ्यातले मराठ्यांचे मंत्री असो तेही आमच्याकडून बोलत नाहीत. त्यांनी आम्हाला उघडं पाडले आणि विरोधी पक्षातलेही बोलत नाहीत. मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपण एकजूट राहा. एकाकी पडलेल्या जरांगे पाटलांना आता अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे दिलासा मिळालाय. मनोज जरांगे पाटलांनी धनगर आणि मुस्लिमांनाही आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेचं अब्दुल सत्तार यांनी स्वागत केलंय. खरं म्हणजे मुस्लिम समाजाच्या बद्दल मी आपल्याला इतकीच विनंती करेल सर्व राज्याच्या प्रमुखांना का मुस्लिम समाजामध्ये ही गरिबी आहे. तुम्ही त्यांची दारिद्र्य, त्यांची गरिबी, त्यांचा मागासलेलापणा हे पाहिलं तर शिक्षणामध्ये कोर्टाने डिसाईड केलेलं आहे. आता राजकारणामध्ये काही गोष्टी होतात, काही गोष्टी होत नाही. परंतु जरांगे पाटील साहेबांनी जी मुस्लिम समाजाबद्दल जी भावना व्यक्त केली त्याचं मी स्वागत करतोय. मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आणि मागासलेपण असल्यानं त्यांच्या विकासासाठी आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे आणि तोच विचार मनोज जरांगे पाटलांनी मांडलाय. मी कोणाचं नाव घेतलं नाही. तुम्ही त्याला ऑपरेशन तुम्ही त्याला जोडू लागले. मला वाटतं जरांगे पाटील साहेबांनी जे ऑपरेशन केलं त्याचा उल्लेख केला मी. जरांगे पाटील साहेब या महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा फॅक्टर आहे. त्यांनी मुस्लिम समाजाच्या बद्दल रिझर्वेशनाचे जे त्यांचे प्रूफ सापडले त्यांनाही द्यावं असं बोललो मी. त्यांचं स्वागत केलं आणि मी त्यांचं स्वागत करताना कुठेही याच्यामध्ये राजकारण नाहीये. कुठेही मी याच्यामध्ये किंतु परंतु ठेवत नाही. जे आहे त्याचा सत्कार करा. मनोज जरांगे पाटील फक्त मराठा समाजाचाच विचार करतात असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. त्यामुळे की काय मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची रणनीती बदलल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होऊ लागलंय. धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी करून जरांगे पाटील यांनी ते फक्त एकाच जातीचा विचार करत नाहीत असा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या या प्रयत्नांना अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे यश मिळाल्याचं दिसून येतं. आता जरांगे पाटील आणि अब्दुल सत्तार यांची आरक्षणावरून झालेली मैत्री कितपत फायद्याची ठरेल हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.